मित्रांनो, ज्या मैदानाची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात ते मैदान म्हणजे 31 मार्च कडावमध्ये जे मैदान होणार आहे. मुक्काम कडाव, तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथे जे सुदामदादा पावले यांनी भव्य दिव्य मैदान ठेवलं 31 तारखेचं. त्या मैदानाची तयारी खूप जोरात चालू आहे आणि या मैदानाचं खास आकर्षण म्हणजे या मैदानात लकी ड्रॉला 7 टू व्हीलर ठेवलेले आहेत आणि त्या टू व्हीलरांचं स्वरूप कसं असणार आहे, इतरही काही कूलर, फ्रीज अशी बरीचशी बक्षिसं आहेत. त्या बक्षिसांचं स्वरूप कसं असणार आहे, कोणाकोणाला वाटप होणार आहे आणि किती किती म्हणजे शर्यती कराव्या लागतील आणि कशा प्रकारच्या शर्यती असतील, ते सर्वांचं आपण थोडक्यात माहिती आणि काही अटी शर्यती आहेत, त्या शर्यती अटींची पण माहिती आपण आयोजकांकडून घेणार आहोत. आणि खूप मोठ्या प्रमाणात ते या ठिकाणी जागा अशी उपलब्ध करून ठेवली की सर्व बैलांना सशक्त जागा आहे, तर प्रशस्त जागा आहे. सर्वकडे बैल बांधण्यासाठी तसेच प्रेक्षकांना उभे राहण्यासाठी एक उत्तमरित्या सोय केली जाणार आहे आणि त्याबद्दल आपण त्यांच्या आयोजकांकडून आणि सर्व लोकांकडून आपण जाणून घेणार आहोत. तर चला त्यांच्याशी थोडी चर्चा करू मैदानाबद्दल. दादा नमस्कार. नमस्कार दादा, आता एक सर्वाधिक शर्यत क्षेत्रामध्ये जे चर्चेचा विषय ते म्हणजे 31 मार्चचं मैदान आणि त्या मैदानाची अशी एक सर्वत्र चर्चा आहे की महाराष्ट्रात किंवा मुंबईमधील सर्वात मोठं बिनजोडचं मैदान अशी सर्वत्र चर्चा आहे. तर त्या मैदानाचं स्वरूप आम्हाला थोडक्यात सांगा की कशा प्रकारे मैदान ठेवलंय. मैदान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीप्रमाणे होणाऱ्या जयंतीनिमित्त मैदान आपण ठेवलेलं आहे आणि त्याचं स्वरूप म्हणजे आपण जे बिनजोडचं मैदान होतं त्याच्यामध्ये आपण थोडासा बदल केलेला आहे. म्हणजे बक्षीस स्वरूपामध्ये आपण बाईक वगैरे बक्षीस देणार आहेत. त्याच्यानंतर कूलर असतील, टीव्ही असतील, इतर अनेक पण दुसरी बक्षीस आहेत. अशा रूपाने आपण ते करणार आहे. तर आता तुम्ही बोलले बाईक वगैरे असणार आहेत, तर आता बरीचशी बिनजोडची मैदानं झाली, मोठमोठी मैदानं झाली. बाईकच्या मुळे बऱ्याचशा म्हणजे लोकांमध्ये संभ्रम असतो की नक्की बाईक कोणाला भेटणार, जे मोठे शर्यती करतात त्यांनाच मिळून जाणार का, आम्ही मग छोट्या शर्यतीवाल्यांचं काय. तर ते कशा प्रकारे स्वरूप असणार आहे पहिल्या गोष्ट म्हणजे मी या बाईक 3 गोंड्यावरती शर्यत झाली तर मिळणार, 4 गोंड्यावर झाली तरच मिळणार असं काय माझ्या मनात नाहीये. मी सर्वसाधारण गाडा मालकाला म्हणजे जेणेकरून खालच्या तलातला गाडा मालकाला याचा लाभ घेतला पाहिजे, त्याला बक्षीस लागलं पाहिजे, या हिशोबाने मी ते नियोजन केलेलं आहे. माझं नियोजन असं असणार आहे, लाचची शर्यत म्हणजे 500 रुपयाची का असू दे, त्या गाडा मालकाचं नाव, त्या 11,000 पर्यंत शर्यत करण्याच्या गाडा मालकाचं नाव, जेवढे लोक होतील तेवढ्यांचं एक बॉक्समध्ये त्यांच्या चिठ्ठ्या टाकल्या जातील. त्यांच्यासाठी मी त्या 3 टू व्हीलर ठेवलेले आहेत आणि 11,000 पासून 25,000 पर्यंत ज्या लोकांच्या शर्यत होतील त्यांच्यासाठी 2 टू व्हीलर ठेवलेले आहेत आणि 25,000 पासून 51,000 पर्यंत म्हणजे 1 गोंड्याची शर्यत त्यांच्यासाठी मी 2 टू व्हीलर ठेवलेले आहेत. आणि राहिला विषय 3 गोंड्याच्या पुढचा, तर त्याला आम्ही कटिंग ठेवणार आहे. बरोबर. आणि ते त्या हिशोबाने त्यांना ती बाईक दिली जाणार. आणि ह्या बाईक देताना याच्या चिठ्ठ्या उडवताना या सुद्धा माझ्या तालुक्यातला कोणीही नसणार आहे. कारण मग त्याच्यात पण असं म्हणायला नको का बा इथं कुठेतरी चिटिंग केली, एकच तालुक्यात लागल्या किंवा एकच ग्रुपला लागल्या, हे पण होता कामा नाही. म्हणून तुमच्या माध्यमातून मी येणाऱ्या प्रेक्षकामधून तालुक्याच्या बाहेरचा कोणी एक लहान मुलगा असेल त्याला मी त्यावेळेला स्टेजवरती बोलवणार आणि त्याच्या हाताने त्या चिठ्ठ्या काढल्या जाणार. कारण मला हे मैदान पूर्ण पारदर्शक करायचं आहे. माझ्यावरती परत कुठला गालबोट लागता कामा नाही. बरोबर. यांनी कुठे इथं पार्सलिटी केली, कारण आता मी मागे 2 मैदान झाली ते मी व्हॉट्सअपला ऐकत होतो का ते मॅनेज केले, आपसातच वाटल्या गेल्या. हे मला असलं काही प्रकार करता नाही. मला या बाईक सर्व जेवढी बक्षीस मी ठेवणार आहे तेवढी मी देणार आहे. मी बक्षीस एकही मागे घेणार नाही. म्हणजे एक सुवर्ण संधी आहे. म्हणजे जे गरीब बैलगाडा मालक आहेत ज्यांना बक्षिसांची एक आहे, तर त्यातील कोणीतरी बघा 10-5 हजारावर शर्यती करणार आहेत, त्यातील 3 जे काही भाग्यवान असतील शर्यतीवाले ते बैलांच्या जीवावर नक्कीच बाईकमॅन होणार आहेत. आणि दादा, इतर काही बक्षीस असणार आहेत का? म्हणजे इतर बक्षीस म्हणजे LCD आहे, कूलर आहेत, अशी छोटी मोठी दुसरी पण बक्षीस आहेत आपण ठेवलेली. ते कशासाठी, हॅट्रिक वगैरे नाही, ते पण आपण गटवाईजच देणार. म्हणजे जे लकी ड्रॉ प्रमाणे. समजा आता छोट्या शर्ती जवळजवळ ना मी ऍव्हरेज काढल्या बऱ्याच ठिकाणी त्या 80 ते 90 ते 100च्या आसपास होतात. म्हणजे सर्वात जास्त ते शर्ती म्हणून त्यांना जास्त बक्षीस ठेवले. आणि 25 तारखेनंतर मी परत एक बाईट देणार तुम्हाला. त्याच्यानंतर 7 गाड्यांच्या 11 गाड्या पण होऊ शकतात. म्हणजे शक्यता आहे. त्याच्यामध्ये नियोजन माझं असं आहे का सकाळी 8 वाजल्यापासून तर 9:30 वाजेपर्यंत ज्या गाड्यांची इथे उपस्थिती होईल त्यांच्यामध्ये तेवढ्याच गाड्यांचा आम्ही ड्रॉ करणार आणि त्यांनी शर्यत जिंको नाही जिंको पण त्यांना एक आम्ही गाडी ठेवणार. असं माझं एक प्लॅन चाललेलं आहे. म्हणजे जे 9च्या आतमध्ये जे 8 ते 9, 8 ते 9:30
याच्या आतमध्ये ज्या गाड्या येतील, गाडा मालक गाडी घेऊन येतो ते हारणारा जिंकणारा हा, सर्व- ते सर्व एक जागी करून आम्ही त्याच्यामध्ये एक बाईक बक्षीस देणार. हा, म्हणजे पहिलं असं मैदान आहे की जिथं हारणाऱ्याला पण बक्षीस जिंकण्याची संधी आहे. तसं नाही, 9:30 पर्यंत जर कोणी आलं तर त्याला एक बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. आता त्याच्यानंतर बरीचशी मैदानं आहेत आता होतात बिनजोडची. त्याच्यामध्ये कसं असतं की कमिटीचे हॉलेंडर असतात कमी, किंवा प्रेक्षकांची आमाप गर्दी होते, रस्त्यामध्ये प्रेक्षक असतात त्यांची म्हणजे त्याच्यामध्ये वादविवाद होतात, बऱ्याचशा गोष्टी होतात. तर त्याचं मॅनेजमेंट कसं असणार आहे प्रेक्षकांचं? प्रेक्षकांचं बोलल्यानंतर मी थोडंसं बाजूला जाऊन सांगतो. माझ्या इथं सर्व नियोजन मी स्वतः बघणार आहे. हे म्हटलं ग्राउंड लेवलला मी स्वतः उतरून ते काम करणार आहे. तुम्हाला एवढं पण सांगतो, आमचं उद्घाटन हे 9 वाजता होणार आहे. मग तिथं गाडा मालक येऊ नाही नाही हो, पण 9 वाजता उद्घाटन होईल. 12 वाजेपर्यंत जास्तीत जास्त मी स्टेजवरती असणार आहे. त्याच्यानंतर मी पब्लिकमध्ये स्वतः मी असणार आहे. राहिला पब्लिकचा विषय, कसं प्रेक्षकांना तुम्ही मॅनेज करणार, कसं तुम्हाला त्यांना समजून सांगणार, तर समजून सांगण्याची परिस्थिती नाही. म्हणजे एवढं काय आळणी प्रेक्षक नाही. बरोबर. त्यांना मी इथूनच सूचना तुमच्यातर्फे करेन का तुम्हाला जर का अशा वारंवार चांगल्या शर्ती होण्याची इच्छा असेल, चांगल्या जोड्या यावं अशी इच्छा असेल, तर तुमचं सहकार्य अगदी मोलाचं आहे. बरोबर. किती भारी जोड्या आल्या तरी प्रेक्षक नाही आले तर त्याला महत्व नाही, बरोबर. हे पण मान्य करतो. बरोबर. पण प्रेक्षकांनी पातळी सोडून वागू नये. आणि दुसरी गोष्ट, प्रेक्षकांना माझ्या इथं जी सोय होणार आहे ती इतर महाराष्ट्रात कुठेच नसणार आहे. मी आज तुमच्या समोर सांगतो बरोबर. आणि ते तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला समजणार आहे. म्हणून माझ्या इथं मेन तर सट्ट्यावाले उभे नसणार आहेत. ते काळा पिला असतात त्यांना माझ्या इथं चान्स नाही, कारण हे मैदान मी जयंतीनिमित्त ठेवतोय, बरोबर. महाराजांची जयंतीनिमित्त ठेवतोय, ते तर मी चालून देणारच नाही. बरोबर. तिसरी गोष्ट म्हणजे सर्वांना उभं राहण्यासाठी जागा आहे, हाय स्पेस जागा आहे. आज तुम्ही बघितलं तर या कडावेऱ्यामध्ये 4 ग्राउंड होतील. हो. एवढ्या बाजूला इकडे इकडे ग्राउंड आहेत. तिथे मी 1 लाखाच्या आतमध्ये ग्राउंड तयार करू शकतो, मैदान करू शकतो. बरोबर. पण त्याच्या 4 पटीने मला इकडे खर्च येतो. पण इकडे का घेतलाय का लोकांची गैरसोय नको व्हायला. हो. आलेला प्रेक्षक आहे त्याला व्यवस्थित बघता नाही आला पाहिजे, तो फाटीत उतरला नाही पाहिजे, याच्यासाठी मी इथं खर्च करतोय आणि म्हणजे इथं हे ग्राउंड घेतलेले. आता मी तुम्हाला आता तोच प्रश्न विचारणार होतो की तुमचं म्हणजे कडाव भागात, इतर परिसरात, तालुक्यामध्ये बरंचसं नाव आहे की महाराजांची जयंती आली तर सर्वांचं लक्ष असतं ते तुमच्या नियोजनाकडे, कारण तुम्ही विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असो, क्रिकेट स्पर्धा, कबड्डीच्या स्पर्धा, बऱ्याचशा जे काही आपले पारंपरिक खेळ आहेत ते सर्व जोपासत असतात. आणि त्याच्यातून पहिल्यांदा म्हणजे आपल्या या गावखेड्यात तुम्ही इतकं मोठं मैदानाचं नियोजन करताय, तर ती संकल्पना कशी आली? कशी आले, आता हे बलिराजा म्हणून आपण एक देव मानतो आणि त्याचं पालनपोषण आपण करतोय. आणि एक शर्ती आपल्या पूर्वीपासून चालू आहे. खेळ आहे आणि त्याला चांगले दिवस आलेत आणि चांगले दिवस पुढे यायला पाहिजेत म्हणून आम्ही हा प्रयत्न करतोय. माझ्याकडे जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम असतात. 4 दिवस क्रिकेटच्या टुर्नामेंट, नाईट टुर्नामेंट असायच्या, पण यावर्षी मी त्या थांबवल्यात. हो. पण आपण यावेळी मैदान करूया. म्हणजे एक नवीन संकल्पना आणि हो. शेतकऱ्यांसाठीचा जिव्हाळ्याचा खेळ तुम्ही परत जोपासताय आणि त्याच्यामध्ये सर्वांना, गरीब शेतकऱ्यांना खूप मोलाचा प्रतिसाद आहे. अनेक ठिकाणी झालं, चांगले गुलाल घेतले, पण कुठेच जल्लोष नाही केला. बरोबर. हे आम्हाला लोकांना दाखवायचंय का तुम्हाला जल्लोष करायचं आहे ना, तुम्ही घरी येऊन करा ना. बरोबर आहे. घाटावरती काय असतं माहितीये का, तुमच्या 8 गाड्या असतात, 8 गाड्यांच्यात तुम्ही जर का जिंकलं तर किती जल्लोष केला तरी कुणाला राग नाही, कारण तो सगळ्यांना नंबर मिळालेला आहे. कोणाचा हे होऊन जातो. पण तुम्ही इथं बिनजोडच्या शर्तीमध्ये जेव्हा वैयक्तिक एकमेकांच्या विरोधात ओरडता ना, तेव्हा साहजिक प्रत्येकाला थोडासा राग येतो. पण मी एवढं सांगेल जिंकणाऱ्याला पण आणि हारणाऱ्याला पण, तुम्हाला जर का हारजीत तिथं स्वीकारायची नसेल ना तर तुम्ही जाऊच नका, बरोबर आहे. काय अर्थ नाही. मी परत तुमच्या माध्यमातून सांगतो, माझे किती मोठा विजय झाला आणि किती हार झाली, आमचा अतिरेक तुम्हाला झालेला कुठे दिसणार पण नाही. नाही, बरोबर आहे दादा. आणि जे करतात ना त्यांना मी ही विनंती करेन का तुम्ही जे अड्ड्यात करताना आहे, मी तुम्हाला त्यांना तुमच्या माध्यमातून सांगाल का मित्रांनो, कोण कोणाला कमी नसतो. बरोबर. या दुनियेमध्ये कोण कोणाला कमी नाही. परंतु कसं आहे, आपल्या पाठी 10 कुटुंबाची मुलं गेलेली असतात, आपण राहतो मागं आणि ती मुलं काय करतात ना याचा विचार तुम्ही करत जा. एखाद्या कुटुंबाचं आयुष्य बरबाद होईल. या शर्ती थोड्या दिवसाच्या होतील आणि त्याचा विचार आयुष्य बरबाद होईल. बरोबर. कारण मी बघतो समोरला जेव्हा जेव्हा काय प्रॉब्लेम होतात ना, जो गाडा मालक तो बाजूलाच राहतो बरोबर. आणि नाही ते गोंगट करीत बसतात, याला महत्व नाही. म्हणून प्रत्येक गाडा मालकांनी, मी आज माझ्या पाठी काही बसलेले अनेक लोक जातात, त्यांना मी पहिली विनंती करतो, जिंकलो तरी ओरडायचं नाही, हारलो तरी ओरडायचं नाही, बरोबर. अजिबात नाही. तसं प्रत्येक गाडा मालकांनी सांगा, हे वादविवाद होणारच नाही. आता तुम्ही वादविवादाचं बोलले दादा,
मग ह्याच्याबद्दल आपल्या मैदानात कसं नियोजन असणार आहे की बाबा कोणताही वाद व्हावा नाही आणि जर माझ्याकडे मी जेवढी मुलं आज जवळजवळ 300-400 मुलं असणार आहेत, मी एकही मुलाला सांगणार नाही का तुम्ही पाठीमध्ये या म्हणून. बरोबर दाबाला तुम्हाला 10 मुलं पण दिसणार नाही, पण प्रेक्षक जर का आतमध्ये दिसला ना तर मी ग्राउंड पण बंद करायला बसलो लगेच. बरोबर लगेच त्याने नाही ऐकलं ना त्याचा बंदोबस्त करायलाच मी, पण त्याचा ग्राउंड पण लगेच बंद करायला बसलो का, हे तुमच्यासाठी ठेवलंय. बरोबर आहे. आणि मला गॅरंटी आहे, मला नक्की गॅरंटी आहे, मी जे नियोजन केलंय ना त्याच्यामध्ये मी कुठं फेल होणार नाही, कारण मी स्वतः नियोजन करतो, बरोबर स्वतः ग्राउंड लेवलला उतरतो. बरोबर मी असं समजा मी असं आहे आणि माझं एवढं पद आहे आणि मी माझ्याकडे हे ते नाही, मी ग्राउंड लेवलला काम करणार माणूस आहे. आणि हे सगळं सर्वसामान्यांसाठी एक बक्षीस मिळवून घेण्याचा पण क्षण आहे आणि परत कुठेही असं आयोजन होईल हे मलाही वाटत नाही. आणि दादा कटिंगचं स्वरूप कसं असणार आहे आपल्या कटिंगचं काय झालंय, मी कटिंग नव्हतं ठेवत, पण जाणकार लोकांनी मला विनंती केली तुम्ही असं मैदान ठेवू नका, ज्यांना छकडा याची माहिती आहे. मैदानात? मी का आता नवीन आहे समजा, वर्ष 2 वर्ष का करतोय, पण शर्यतीमध्ये तर मी आता मैदान ठेवलेलं आहे. बरोबर तर फुकट दिलं ना तर लोकांना त्याचं किंमत मोल राहत राहत नाही. नाही. बरोबर तुम्ही काहीतरी कटिंग ठेवा म्हणून आम्हाला त्यांनी आग्रह केला. मी बोलत होतो 4-5% देऊन, त्यांनी 10%. तर आम्ही बोललो ठीक आहे 10% आपण सगळ्या कुठे 10% कमी, म्हणजे एवढी कमी नाही कोण करत. नाहीच पण तर 10% करून आपण चांगल्या चांगली बक्षीस देऊन टाकू बोललो. आणि बक्षीस हे परत एकदा सांगतो, जेवढे बक्षीस तुम्हाला बॅनरला दिसतील, जेवढे त्याच्यावरती नंबर असतील, बरोबर 7 बाईक असेल का 8 असो, कूलर असेल, टीव्ही असतील, काही फ्रीज काय असेल, ते जेवढे नंबर बॅनरवरती दिसतील तेवढे वाटले जातील. एकही कुठलं बक्षीस घरी येणार नाही. आता दादा फाटीचं काम तर जोरदार चालू आहे. आता आपण या बाईट नंतर ज्यावेळेस फाटी पूर्ण तयार होईल त्यानंतरही आपण बाईट घेऊ आणि प्रेक्षकांना काही आव्हान करायचं ते आपण फाटी दाखवूनच आव्हान. ते राहणारे थोडे वेगळ्या प्रकारचे आहे, कमिटीचा नियम वेगळा आहे आणि मी जे सूचना करणार किंवा जो नियम न म्हणता माझं नियोजन म्हणता येईल त्याच्या संदर्भात मी सर्व गाडा मालकांना एक विनंती करणार आहे 26 तारखेला. आणि त्या हिशोबाने जर का सर्व गाडा मालक आले तर मी सांगतो, जे लास्टच्या टायमाला जे गडबड होते, बरोबर याच्या पुढे तो जोडी टाकतोय, त्याच्या पुढे तो बरोबर. जोडी टाकतोय आणि अर्ध्या जोड्या परत जातात. बरोबर जरी 300 ना 400 जोड्या जरी इथं नोंदल्या गेल्या तरी एकही जोडी परत जाणार नाही. ही माझी जबाबदारी लागली, कारण त्या पद्धतीने मी नियोजन करणार आहे. बरोबर थोडक्यात तुम्हाला त्यातला एक थोडा भाग सांगतो, जे महत्वाचं ते आज नाही सांगणार, ते 25-26 तारखेला सांगणार. बरोबर मी याच्यासाठी काय करणार आहे, ज्या जोड्या जमतील त्यांची नोंद झाल्या त्यांना आम्ही एक पुढे बॅरिकेड करणार आहे. जवळजवळ 25 ते 30 जोडी त्या बॅरिकेड मध्ये राहिली. राहील आतमध्ये. त्या बॅरिकेड मध्ये दोन्ही जोड्या आल्या, दोघांचे ज्यांची जोडी ठरलेली आहे, समोरासमोर ते दोघं आले का त्यांना आम्ही लगेच खाली तिथून पाठवणार. आणि तिथे गेट असणार आहे, तिथून दुसऱ्या बॅरिकेड मध्ये जातील आणि तिथून जे जोडी सुटतील तिथे फक्त 4च जोड्या येतील, म्हणजे मागे एक जोडी पुढे एक जोडी, बरोबर त्याच्यावरती तिथे जोडी नसणार आहे. म्हणजे पूर्णपणे आयोजन असणार आहे. हा. कोणालाही म्हणजे माझा ड्रायव्हर खाली राहिला, म्हणजे माझी गाडी खाली गेली आणि मग मी इथं राहिलोय असं काही ते होणार सांगायची गरज लागणार नाही. बरोबर. अशा पद्धतीने होईल. दुसरी गोष्ट अशी का मी पहिली शर्यत जिथून सोडील ना तिथूनच लास्टची शर्यत सोडणार. बरोबर असं नाही का आता 50 जोड्या मागे आहेत ना, मग चला पुढं ते नियोजनच नाही करायचं मला. बरोबर म्हणजे ती वेळ तर माहिती येणारच नाही. 50 जोड्या मागे आहेत ना, पुढे ढकलले झाले, मध्ये घुसलाय, हे म्हणजे नियोजन माहिती येणारच नाही. आणि एक सर्वात महत्वाचा जे निर्णय माझा स्वतःचा वैयक्तिक, एक स्पर्धा पूर्ण यशस्वी पार पाडण्यासाठी मी तो नियोजन केलेलं आहे. बरोबर तो येत्या 25 तारखेला, दिसेल आपल्याला. 25 किंवा 26 तारखेला तुम्हाला दिसेल. सर्वांसमोर मांडणार आहे. बरोबर त्याच्यामध्ये 7 बाईक आहेत त्याच्या 11 होतील का 7च राहतील ते पण मी सांगणार आहे तुम्हाला. बरोबर पण आताच्या पोझिशनला 7 या बाईक मी फिक्स आहेतच. केलेले आहे, बरोबर याच्यात काय बदल नाही. बरोबर. आता आपली मुंबई ठाणे पालघरची जी कमिटी आहे, हम्म. तर त्या कमिटी बद्दल तुम्ही या मैदानाची चर्चा कशी केली, म्हणजे कमिटीला परमिशन कसं आहे? कमिटीची मी पहिले सर्वात महत्वाचं म्हणजे दोन्ही कमिटीला, कर्जत तालुक्याची माझी कमिटी आणि रायगड ठाणा पालघर ही कमिटी जी आहे त्यांचे अध्यक्ष असतील, त्यांचे कार्याध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, खजिनदार असतील, यांच्याशी मी 2-2 याला चर्चा केल्याशिवाय मैदान घेतलेलं नाही. बरोबर मी त्यांना एवढं बोललो, मी नवीनच ठेवतोय, माझी ताकद मी सर्व लावेल, परंतु तुमचं मला मार्गदर्शन पाहिजे, मला तुमची मदत पाहिजे. आणि त्यांनी कबूल केलं की आम्हाला काय मदत पाहिजे तुम्हाला ती आम्ही तुम्हाला करू. आणि आपण जे मैदान घेतोय ते रिसर परमिशनने घेतोय, बरोबर सर्व परमिशन वगैरे झालेली आहे आपली. ती 25 तारखेला पण आम्ही तुमच्या मार्फत सर्व लोकांना दाखवू. परमिशन पण आपण आपल्या माध्यमातून हो दाखवणार आहेत युट्यूबला लाईव्ह मध्ये. आणि असं काही नाही की परमिशन नाही आणि मैदान घेतले, सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करूनच मैदान असणार आहे. आणि दादा बैलांच्यासाठी अँब्युलन्सची सुविधा वगैरे किंवा काही मैदानात अपघात होतील त्यांच्यासाठी अँब्युलन्सची सुविधा वगैरे? बैलांची काळजी 25 तारखेला आल्याच्या नंतर तुम्ही फक्त मैदानच बघू नका,
बाजूचा परिसर पण बघा. का मी जेव्हा ठिकाणी जातो, मी जेव्हा तिथं बघतो का ही गोष्ट नको व्हायला, इथं बैलांना इजा होऊ शकते, हे असं इथं नाही पाहिजे, इथे व्यवस्थित सोय पाहिजे, त्या गोष्टी मी तिकडून सर्व घेऊन आलेलो आहे. ज्या ज्या बरोबर. मैदानात गेलो ते. पूर्ण अभ्यास हा, करून केला. आणि त्याच्यानंतर तुम्ही माझं नुसतं मैदानच बघू नका, म्हणजे ग्राउंडच बघू नका, बाजूचा परिसर पण बघा. जिथं बैल थांबणार आहेत, जिथं गाड्या थांबणार आहेत, ते सर्व तुम्ही तिथं बघितल्यानंतर बरोबर. तुमच्या लक्षात येईल का मी काय पद्धतीने उतरलोय. आणि त्याच्यानंतर तुमच्या माझं आता एक सूचना करतो का मी टू व्हीलर माझ्या इथं रस्त्याला कुठं दिसणार नाही, फोर व्हीलर माझ्या इथं कुठं रस्त्याला दिसणार नाही. 4 रस्ते आहेत माझ्याकडे याला. बरोबर. एकही रस्त्याला कुठं फोर व्हीलर लावता कामा नाही, एकही टू व्हीलर कुठं लावता कामा नाही. टू व्हीलरला सेपरेट मैदान माझ्या इथं आहे. पार्किंगची सोय. जे लोक सेपरेट फोर व्हीलर घेऊन येणार आहेत त्यांच्यासाठी वेगळी पार्किंग आहे. आणि गाड्यांची जी म्हणजे टेम्पो असतील, पिकअप असतील, त्यांच्या पार्किंग वेगळे आहेत बैलगाड्यांसाठी. प्रत्येक प्रत्येकसाठी वेगळी. कुठेच असं नियोजन आम्ही चुकीचं करणार नाही. आणि प्रत्येक ठिकाणी 3-3 गाड्या जातील अशी एक रस्त्याला सोय. म्हणजे एक गाडी आली आणि दुसरी अटकली असं अजिबात होता कामा नाही कुठं. ते मी जास्त लक्ष दिलेले. आणि सर्वीकडे जिथं बैल उतरणार आहेत तिथं बारीक दगड पण तुम्हाला दिसणार नाही. बरोबर. मी त्या हिशोबाने नियोजन करणार आहे. बरोबर दादा. आता आयोजन नियोजन हे सर्वोत्तम आहे आणि त्याची एक पडताळणी आपल्याला 26-27 तारखेला जेव्हा पूर्णत्वास येईल कार्य बरोबर. आपलं, तेव्हा आपल्याला नक्कीच बघण्यात येईल. तोपर्यंत दादाच्या कार्याला आपण शुभेच्छा देऊ आणि मग 31 तारखेला सर्वांना आव्हान करू की असं महाराष्ट्रातील एकमेव मैदान आहे जे मैदान भूतोना भविष्य कधी बघायला मिळणार नाही. त्या मैदानाचा सर्वांनी आस्वाद घ्यावा हीच आपण सर्वांना विनंती करू. धन्यवाद.